नमस्कार, मी डॉक्टर प्रतीक्षा पाटील. नमस्कार, मी डॉक्टर अपर्णा मुळे. आज आम्ही पुन्हा एकदा आलो आहोत डायबिटीज अवेअरच्या सत्रात. आजचा टॉपिकही फार इम्पॉर्टंट आहे, तो म्हणजे डायबिटीज आणि इन्फेक्शन. बहुतांश वेळा तुम्ही सगळ्यांनी म्हणजे ऐकलंच असेल की डायबिटीजमुळे इन्फेक्शन असतात ते बऱ्या होत नाही, जखमा असतील बऱ्या होत नाही, किंवा खूप वेळा असं होतं की डायबिटीजमुळे म्हणजे डायबिटीजचं डायग्नोसिस तुमचं कधी कधी इन्फेक्शन बरी नाही झाली, तुम्ही डॉक्टरांकडे गेला, जनरल प्रॅक्टिशनर गेले की मला सारखं रिपीटेड आहे, लघवीचं इन्फेक्शन म्हणा, कुठली जखम आहे ती बरी होत नाही, आणि मग ते जेव्हा ते म्हणतात की आता आपण शुगर तपासूया, तेव्हा कळतं तुम्हाला की आपल्याला डायबिटीज आहे. तर इन्फेक्शन का होतं डायबेटिक पेशंटमध्ये? पहिली गोष्ट, डायबिटीज रक्तातील साखरेची लेवल जेव्हा वाढते तेव्हा आपली रोग प्रतिकार शक्ती जी असते, जी WBC काउंट म्हणतात, बाकीचे सायटोकाइन्स वगैरे जे आम्ही मेडिकल टर्म मध्ये वर्ड यूज करतो, त्याचं प्रमाण वाढतं. त्याच्यामुळे रोग प्रतिकार शक्ती ही कमी होते आणि इन्फेक्शन वाढत जातं. हे एक चक्र सुरू होतं की इन्फेक्शन वाढतं, शुगर वाढते, शुगर वाढल्यामुळे इन्फेक्शन आटोक्यात येत नाही, आणि मग ते चक्र सुरू होतं. तर ही सायकल ब्रेक करून इन्फेक्शनला ट्रीट करणं हे बहुतांश वेळा खूप अति गरजेचं असतं, नाहीतर ते धोकादायकही ठरू शकतं. तर कुठले कुठले इन्फेक्शन मोस्ट कॉमन असतात डायबेटिक पेशंटमध्ये ते आता अपर्णा सांगेल आपल्याला. ओके. सर्वप्रथम तर लघवीचे जे इन्फेक्शन असतात ते कॉमनली डायबेटिक पेशंट्समध्ये आपल्याला दिसून येतात. बऱ्याचदा होतं काय, की लघवीचं इन्फेक्शन झालं आणि आपण डॉक्टरकडे गेलो आणि त्यावेळी जर ब्लड टेस्ट केल्या, तर आपल्याला नवीनच डायबिटीज झालेला आहे असं आढळून येतं. तर लघवीचं इन्फेक्शन म्हणजे काय, की वारंवार लघवीला होणे, लघवीला जळजळ होणे, नंतर थांबून थांबून लघवीला होणे किंवा लघवी मार्गामध्ये दुखणे लघवीच्या टायमाला किंवा लघवीवर कंट्रोल न राहणे यासारखे इन्फेक्शन्स होऊ शकतात. महिलांमध्ये सफेद पाणी जाणे किंवा व्हाईटिश डिस्चार्ज असणे, पुरुषांमध्ये पण व्हाईट डिस्चार्ज येणे लघवीच्या मार्गावर. त्यानंतर सीरियस टाइप ऑफ इन्फेक्शन म्हणजे किडनीपर्यंतही हे इन्फेक्शन पोहोचू शकतात, जसं की पायलोनेफ्रायटिस. त्यामुळे हे लघवीचे इन्फेक्शन जे आहेत ते लवकरात लवकर आटोक्यात आणणे फार इम्पॉर्टंट आहे. तसंच दुसरे कॉमनेस्ट इन्फेक्शन म्हणजे स्किनचे इन्फेक्शन्स, जे त्वचारोग जे होतात आपल्याला डायबिटीजमध्ये, मोस्ट कॉमनली फंगल इन्फेक्शन्स हे कॉमन असतात त्वचेमध्ये. तर फिमेल्समध्ये इन्फ्रामॅमरी रिजनमध्ये हे कॉमन असू शकतं. त्यानंतर महिला आणि पुरुषांमध्ये जांघेमधलं इन्फेक्शन पण कॉमन असू शकतं. तसंच पायांच्या बोटांमध्ये जी जागा असते तिथे पण कॉमनली इन्फेक्शन होतं. तर हे इन्फेक्शन वेळीच ट्रीट करणे आवश्यक आहे. त्यानंतर दुसरं इन्फेक्शन म्हणजे इयर, नोज, थ्रोट या जागी जे इन्फेक्शन्स असतात, म्हणजे कानामध्ये दुखणे, कानामध्ये लाल रंगाचे पुरळ येणे, नंतर कानामधून काही डिस्चार्ज वगैरे येणे, ओटायटिस मीडिया सारखे कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. त्यानंतर चेहऱ्यावर किंवा डोळ्याभोवती सूज येणे, ब्लॅक कलरचा काही डिस्चार्ज नाकामध्ये किंवा तोंडामध्ये दिसून येणे, काळी बुरशी हे त्याला आपण म्हणतो म्युकरमायकोसिस, मेडिकल लँग्वेजमध्ये त्याला बोललं जातं. तर हे जास्त प्राणघातक इन्फेक्शन आहे. त्यानंतर पुढची सिस्टम आहे फूट इन्फेक्शन्स, की आपल्याला पायाला जखम झाली आहे आणि बऱ्याच दिवसापासून ती जखम भरून येत नाही. कधी-कधी पाय नुसताच सुजलेला असतो किंवा लाल झालेली असते वरची त्वचा. त्याला सेल्युलायटिस असंही म्हटलं जातं. त्यानंतर नेक्रोटायझिंग फेशियाटिस आणि फोर्नियर्स गँग्रीन यासारखे पण सीरियस इन्फेक्शन्स होऊ शकतात. आणि जर पोटाचे इन्फेक्शन म्हटले गेले तर जे आपलं पित्ताशय असतं, तर पित्ताशयाला पण इन्फेक्शन होऊ शकतं. तर डायबिटीज हे हेड टू टो प्रत्येक अवयवाला इन्फेक्शन करू शकतं. त्यामुळे डायबिटीजचे डायग्नोसिस आणि कंट्रोल असणं फार महत्वाचं आहे. येस प्रतीक्षा. या तर जसं तू सांगितलं, आता मग तेच म्हणजे पेशंटला, आता तू बरोबर, हे जे कॉमन इन्फेक्शन जे सगळ्यांना दिसतात ते, तर आपण जर हेड टू टो बघायला गेलो, जर तसं म्हणजे डोक्यापासून ते मग स्किनचं इन्फेक्शन जसं तू म्हटली, जसे कार्बनकल आहे, सिबेशियसिस आहे, जे स्फोडी आलेली असते डोक्याच्या अवतीभवती किंवा इव्हन स्कॅल्प मध्ये, आणि पेशंटला कळत नाही की ती कशामुळे. सर्जनकडे जातात, सर्जन म्हणतात की नाही तर काढावीच लागेल. इन्फेक्ट कधी कधी त्यात पस नसतो, पण जस्ट आपलं म्हणजे बाकीचे डेब्रिस असतं आणि त्याच्यामुळे ते होते. पण तेव्हा कळतं की डायबिटीज आहे. तसंच डोळ्यांचे कंजंक्टिव्हायटिस, जसं कान नाक घसा तू म्हटली, तर फंगल इन्फेक्शन, ओटायटिस एक्सटर्ना, तुमचा नुसता कान दुखतोय, वाहत पण नाहीये, आणि बघितलं तर आजूबाजूला तुमच्या जस्ट कानाच्या जस्ट स्टार्टिंग पासूनच फंगल इन्फेक्शन इतकं सिव्हिअर आहे, तेव्हा तुम्हाला तुमचे डॉक्टर आहे. गम, तोंडाचे गम जिंजिवायटिस आहे, गमचे आजार आहेत, तोंडातून ब्लिडिंग येणे आहे, हे खूप कॉमनली आपण डायबेटिक पेशंटमध्ये हे बघू शकतो. परत पिंपल्स,
बॉइल्स, उन्हाळ्यात जे आपल्या घामोळ्या येतात त्या पण सुपर ऍडेड त्याच्यात इन्फेक्शन होणे, साखर कंट्रोल नाही असल्यामुळे हेही दिसून येऊ शकतं. जसं फंगल इन्फेक्शन तू म्हणालीस, हातापायाला चट्टे वगैरे येणे, पांढरे चट्टे, काळे चट्टे, दोन्ही पण फंगल इन्फेक्शन जे इचिंग वगैरे कॉज करू शकतात. तिसरं मोस्ट कॉमन व्हायरल इन्फेक्शन म्हणजे हर्पीस, जे आपण नागिन वगैरे म्हणतो ज्याला, ते पण डायबेटिक पेशंट म्हणून आजकाल वॅक्सिन्सही निघाले आहेत की जे आपण डायबेटिक पेशंट्सना देऊ शकतो की आधीच हे सगळं प्रिव्हेंट करण्यासाठी. परत जर खाली आपण जशी सिस्टीम खाली होत जाते, जसं किडनीचं तू म्हणाली, लघवीचं इन्फेक्शन मोस्ट कॉमन असतं. लघवीच्या इन्फेक्शनमुळे किडनी जर ती अनकंट्रोल राहिलं तर दिसतं डायबेटिक पेशंटचं इन्फेक्शन थोडंसंच असतं, कालावधी पण कमी असतो, पण स्प्रेड शरीरातला तो बाकीच्या लोकांपेक्षा दुप्पट किंवा तिप्पट असतो. म्हणजे काय, तर लवकर ते इन्फेक्शन रक्तात आणि सेप्टिसेमिया होण्याचे जास्त चान्सेस असतात, म्हणून लवकर ट्रीट करायचं असतं. पायाचं जसं तू मेन्शन केलं, अगेन फंगल इन्फेक्शन, पायांच्या बोटांमध्ये इन्फेक्शन वगैरे. परत आपण जास्त हे कॉमन बघतो पावसाळ्यात. पावसाळ्यात लोक अनवाणी चालतात, मुंबई ठिकाणी तर भरपूर वेळा होतं तसं. पाय भिजतात, पाय झिजलेला असतो, चालू होते छोट्याशा जखमेनी, पण ते 2-3 दिवसात त्यांना सडनली तिथे कालसर दिसतं, डायबेटिक फूट इन्फेक्शन. तर हे म्हणजे पावसाळ्यात बिकॉज ऑफ ह्युमिडिटी, बिकॉज ऑफ अनकंट्रोल, म्हणजे साखरेकडे लक्ष दिलं नाही किंवा आपण पायाकडे जास्त म्हणजे सहसा लक्ष देत नाही पेशंट्स पण, म्हणून मग इन्फेक्शन कधी वाढतं. आणि अजून ऍडेड न्यूरोपॅथी, डायबिटीज कालावधी जास्त असल्यामुळे न्यूरोपॅथी, तर त्यांना ते नॉर्मल पेन होत नाही, म्हणूनही इन्फेक्शन मिस होतात आणि मग ते स्प्रेड नंतर आपल्याला दिसतात, जसं तू सेल्युलायटिस वगैरे सांगितलं. म्हणून आता हे डायबेटिक इन्फेक्शन हेड टू टो जसे सगळीकडे होऊ शकतं. परत निमोनिया आहे, करोनाच्या काळात आपण करोनामध्ये पण बघितलं की डायबेटिक पेशंटला जास्त त्रास होत होता, ते लवकर त्याला हे करतो, म्हणून डायबिटीज आटोक्यात ठेवणे आणि त्याच्या साईड बाय साईड हायर अँटीबायोटिक्स, म्हणजे जर नॉर्मल माणसाला कमी लागत असेल डोस, तर डायबेटिक पेशंटला तो जास्त लागतो. तर हे इन्फेक्शनचे प्रकार आहे. तर फर्स्ट अँड फॉरमोस्ट पेशंटनी काय करावं असं तुला काय वाटतं? जर असं हे सगळं आपण म्हटलं, आता डिस्कस केलं, तसं डायबेटिक पेशंटनी काय करावं? जर आपल्याला काही लक्षणं दिसून आली, की समजा आपल्याला ताप येत आहे, पण आपल्याला इन्फेक्शन कुठे आहे काय कळून येत नाहीये किंवा खूप आजारी असल्यासारखं वाटतंय, अशक्तपणा वाटतंय किंवा हे जे आम्ही जे सिम्प्टम्स सांगितले त्यापैकी कुठलंही सिम्प्टम जर तुम्हाला दिसत असेल, तर त्वरित आपल्या डॉक्टरांना भेटा. आपल्या रक्ताची तपासणी करून घ्या आणि योग्य ती ट्रीटमेंट वेळेतच सुरू करा. कारण की तुम्ही जेवढं उशीर करणार ट्रीटमेंट करायला, तेवढं हे इन्फेक्शन शरीरामध्ये वाढत जाणार आणि त्याच्याशी रिलेटेड कॉम्प्लिकेशन्सही वाढत जाणार. त्यामुळे जो ट्रीटमेंटचा कालावधी असतो हा जास्त प्रमाणाचा होऊ शकतो किंवा तुम्हाला ट्रीटमेंटसाठी हायर अँटीबायोटिकची गरज पडू शकते. आणि जर हे ट्रीटमेंट जर आपण हे इन्फेक्शन वेळेतच कंट्रोलमध्ये नाही आणलं, तर हे म्हणजे प्राणघातक पण इन्फेक्शन होऊ शकतात आणि बऱ्याचदा पेशंटला आयसीयू मध्ये ऍडमिट करण्याची गरज पडते. त्याच्यामुळे कुठल्याही लक्षणांकडे डायबिटीस पेशंटने दुर्लक्ष करता कामा नये. त्वरित आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा. मग आणि घरीच अजून इम्पॉर्टंट म्हणजे घरगुती उपाय करत बसू नये. कारण की येस, त्याच्यामुळे जो इम्पॉर्टंट टाइम असतो तो आपल्या हातातून निघून जातो. ज्याला गोल्डन पिरियड म्हणतो आपण. आणि मग नंतर आपण कॉम्प्लिकेटेड स्टेटमध्ये जेव्हा डॉक्टरकडे पोहोचतो, तेव्हा कदाचित त्यांनाही एवढा वेळ मिळत नाही की तुमचं इन्फेक्शन ट्रीट करावं आणि मग हे एक कॉम्प्लिकेशन हायर साइडला जातं. येस. बरोबर, बरोबर म्हणालीस की भरपूर वेळा असं बघतो आपल्याकडे पेशंट येतात, तेल टाकलेलं असतं, हळद लावलेली असते किंवा अजून काहीतरी वापरलेलं असतं, तर कृपया करून तसं करू नका. जुन्या काळी असं आम्ही म्हणत नाही, वी आर नॉट अगेन्स्ट ऑल दीज थिंग्स, कधी कधी काय काय गोष्टी वर्क करतात, पण आजकाल सगळ्या ह्याच्यामध्ये भेसळपणा इतका वाढलेला आहे, तर ती हळद पण प्युअर क्वालिटीची आहे की नाही, तेल पण मध्ये काय मिक्सचर आहे की नाही, ह्याच्यामुळे म्हणजे प्रिझर्वेटिव्ह इतके वाढलेले आहेत, तर ते तेवढं उपायकारक नाही राहत. तर ते बिलकुल करू नका आणि लवकरात लवकर तुमच्या डॉक्टरांना जाऊन दाखवा. कारण की जखम जरी समोर छोटीशी दिसली, आतून ती कधी पण त्याचं जे आहे म्हणजे नायडस व्हॉट इज वी कॉल अस, जेवढं इन्फेक्शन आहे ते जास्तच असतं ऑलवेज. ट्रीटमेंटमध्ये आणखीन एक महत्वाचं सांगेन की जसं तुम्हाला डॉक्टरनी सांगितलंय की हो बाबा अँटीबायोटिक्स लागतील, तर प्लीज स्टार्ट द अँटीबायोटिक. त्याच्यामध्ये हालगर्जीपणा नको, आज नाही उद्या सुरू करू, नंतर सुरू करू. आणि साखर रोज मोजणे. त्या काळात कदाचित आपल्याला पेशंटला भरपूर वेळा इन्सुलिनवरही टाकावं लागतं, इन्सुलिनही सुरू करावं लागतं. तर इन्सुलिनला पण त्या टाइम मध्ये घाबरायचं नाही. इन्फेक्शन जेवढं आपण साखर कंट्रोल आणणार, जसं मी पहिल्यांदा म्हणाले, साखर कंट्रोल, इन्फेक्शन कंट्रोल म्हणून साखर हे सायकल आपलं ब्रेक होईल. म्हणून इन्सुलिन घेऊन साखर कंट्रोल ठेवणं तेवढंच गरजेचं आहे.
जसं तुमचे डॉक्टर स्वतः जखम भरली, काही झालं की ते स्वतः इन्सुलिनवरून परत तुम्हाला गोळ्यांवर टाकतील. आता इन्फेक्शन प्रिव्हेंट कसं करू शकतो? एकतर हायजीन मेंटेन ठेवू शकतो. म्हणजे आता इन्फेक्शन झालं, तुम्ही ट्रीटमेंट डॉक्टरांकडे गेला, सगळं केलं, इन्सुलिन झालं, शुगर कंट्रोल आहे. नंतर पहिलं फॉर अँड फॉरमोस्ट प्रिव्हेन्शनचा रूल आहे साखर कंट्रोल ठेवणं. साखर जर कंट्रोल असेल, इन्फेक्शन कमी राहतील. स्वतःला जर तुम्हाला माहिती तुम्हाला ॲलर्जिक टेंडन्सीज आहे तर पोल्युशन अवॉइड करणे, स्किन केअर ठेवणे, फूट केअर म्हणजे जसं मी म्हणाले की आपण सहसा लक्ष देत नाही फूटला की तेवढं काही म्हणजे खाली हे होत नाही. तर एक छोटा मिरर ठेवून आठवड्यातले ऍटलीस्ट 2-3 दिवस की आपल्याला क्रॅक्स पडलेत का, कुठे स्किन निघाली आहे का, कुठे जाता जाता जसं स्मॉल इंजुरी, स्मॉल कॉजेस की आपण चालता चालता टेबलचा कोपरा लागला आणि त्याच्यामध्ये इन्फेक्शन झालं, असं किती वेळा आपण पेशंटचं ऐकतो. तर त्याच्यासाठी ह्या जखमा आहेत की नाही, नख कापताना व्यवस्थित एकदम डीप न कापता जस्ट थोडंसं ब्लंटिंग एजेस ठेवून कापणे. मॅनिक्युअर पेडिक्युअर जर तुमच्या डॉक्टरांना विचार करून करायचं, ते पण त्यांना वेन यू गो फॉर दीज थिंग्स आयडियली मी सांगेन न केलेलं बेटर. पण जरही केलं तरी जेव्हा ते डीप आत नखांमध्ये वगैरे क्लीन करतात तर ते अवॉइड करायचं. आत कटिंग करणे किंवा आत डीप ह्यानी जाणे. आणि पायाची निगा, डोळ्यांची निगा आणि नियमितपणे शुगर तपास. दिस विल बी द बेटर फॉर प्रिव्हेन्शन. दुसरी गोष्ट वॅक्सिनेशन आलेले आहेत मार्केटमध्ये. जसं मी मगाशी बोलले व्हायरल इन्फेक्शन प्रिव्हेंट करण्यासाठी निमोनिया, निमोकोकल वॅक्सिन, इन्फ्लुएन्झा वॅक्सिन आपण डायबिटीज विथ किडनी पेशंट्सना युजली प्रिस्क्राईब करतो. तसंच मग तुम्ही तुमच्या डॉक्टरांना याविषयी विचारू शकता की कुठले वॅक्सिन्स आहेत जे तुम्ही घेऊ शकता. करोना व्हायरसमध्ये आता करोना काळात जेव्हा अर्जिंग करत होतो पेशंट्सना तर ते करोना वॅक्सिन्स टू प्रिव्हेंट फर्दर कॉम्प्लिकेशन्स रिलेटेड टू ह्या इन्फेक्शन्समुळे. अजून तुला काही ऍड करायचं आहे ह्याच्यात? हा, एक पॉइंट ऍड करा असं वाटतो की वॅक्सिन घेतलं म्हणजे आपल्याला ते इन्फेक्शन होणारच नाही असं नाही, की वॅक्सिन म्हणजे हा रामबाण उपाय नाही त्यावरचा. बरोबर. तर वॅक्सिन घेतल्यानंतरही आपल्याला इन्फेक्शन होऊ शकतं, पण जे पण काही इन्फेक्शन होईल त्याची सिव्हिअरिटी किंवा कॉम्प्लिकेशन्स हे कमी राहतील आणि सर्वसाधारण इन्फेक्शन होईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल कोविड काळामध्ये जर आपल्याला वॅक्सिन घेतलेलं असेल तर साधा सर्दी खोकल्यावर आपण निभावू शकतो. पण ज्यांनी वॅक्सिन घेतलेलं नव्हतं किंवा ज्यांना काही कोमॉर्बिडिटीज होत्या जसं की किडनी प्रॉब्लेम्स, हार्ट प्रॉब्लेम, डायबिटीज आणि त्यांना जर कोविडचं इन्फेक्शन झालं तर त्यांना ते जास्त सिव्हिअर प्रमाणामध्ये झालं. म्हणजे वॅक्सिनेशनमुळे आपलं इन्फेक्शन झालं तरी ते आटोक्यात आणण्यासाठी सोपं असतं. कॉम्प्लिकेशन सहसा डेव्हलप होत नाही. बरोबर. मग हे झालं डिस्कशन थोडक्यात. तर डायबिटीज कंट्रोलमध्ये ठेवा, इन्फेक्शन पण आपोआप कंट्रोलमध्ये राहतात. धन्यवाद. धन्यवाद.